शेतकरी कामगार पक्षाच्या राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी मंत्री भरत गोगावले आणि आमदार महेंद्र दळवी यांच्यावरती केलेल्या आरोपांमुळे तळा शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून निषेध व्यक्त करण्यात आलाय। चित्रलेखा पाटील यांनी मंत्री भरत गोगावले आणि आमदार महेंद्र दळवी यांचे पैशांच्या बंडलासोबतचे व्हिडिओ व्हायरल करून कोणताही ठोस पुरावा नसताना सुद्धा विविध प्रकारचे गंभीर आरोप केले होते आणि त्याचा निषेध म्हणून तळा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून शहरातील बळीचा नाका या ठिकाणी चित्रलेखा पाटील यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या। तसंच असे बिनबुडाचे आरोप करण्याआधी 10 वेळा विचार करावा, अन्यथा रायगड जिल्ह्यातील उरला शेतकरी कामगार पक्ष हद्दपार करून टाकू असा इशारा सुद्धा यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आला। यावेळी शिवसेना तालुका प्रमुख प्रद्युम्न ढसाळ, शहर प्रमुख राकेश वडके, कोर कमिटी सदस्य लीलाधर खातू यांच्यासह शिवसेनेचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमदार भरत शेठ गोगावले साहेबांचा शिवसेना चित्रलेखा पाटीलचा निषेध असो, चित्रलेखा पाटीलचा निषेध असो। आज या ठिकाणी शिवसेना तळा तालुक्याच्या वतीने चित्रलेखा पाटील यांनी जो काल आमचे जे गोरगरिबांचे कैवारी महाड पोलादपूरचे आमदार भरत शेठ गोगावले यांच्या बाबतीत जे काही बेछूट आरोप केले आहेत, त्यांच्या ज्या एडिट केलेल्या क्लिप त्यांनी व्हायरल केल्या आहेत, त्याच्याबद्दल शिवसेनेच्या वतीने तळा तालुक्यामध्ये आज आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो। आज ह्या जिल्ह्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाची ताकद एकदम शून्य झालेली आहे आणि त्यांना हे दिवस केवळ आमचे अलिबागचे आमदार महेंद्र शेठ दळवी असतील, महेंद्र शेठ थोरवे असतील, भरत शेठ गोगावले असतील यांच्यामुळं ह्या जिल्ह्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाची ताकद एकदम शून्य झालेली आहे आणि ते आता हा फुकटचा उष्णा आणून ह्या आमच्या आमदारांना, आमच्या मंत्र्यांना ते बदनाम करण्याचा प्रयत्न करतात। त्यांनी किती जरी बदनाम करण्याचा प्रयत्न केला तरी संपूर्ण जनता ही भरत शेठ गोगावले यांच्या पाठीशी आहेत आणि भरत शेठ गोगावले हे खरोखरच देव माणूस आहे, गोरगरिबांचे कैवार आहेत आणि अशा माणसाला जर बदनाम करण्याचा प्रयत्न करत असतील तर या शकापक्ष कुठं उरला असेल तोही सुद्धा संपल्याशिवाय राहणार नाही, एवढंच या ठिकाणी मी बोलतो आणि चित्रलेखा पाटलाचा मी सर्व शिवसेनेच्या वतीने निषेध करतो। आज या शेका पक्षाचं या रायगड जिल्ह्यामध्ये नामोनिशाण राहिलेलं नाही आहे। त्याला आमचे सर्व मंत्री आमदार यांचं सगळं योगदान आहे, हेच त्यांना आज पचत नाही आहे। त्याच्यामुळे काहीतरी कुडकुड्या करायच्या आणि आमच्या मंत्र्यांना, आमच्या भरत शेठना यांची बदनामी करायची हे त्यांनी आता धरलेलं आहे। यातून त्यांना काही एक निष्पन्न होणार नाही। आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो।